आपण कार्यक्रमाच्या सांगतेकडे आलेले आहोत. पण सर्व विद्यार्थ्यांना विनंती की कार्यक्रमानंतर सर्व विद्यार्थ्यांचा सरांबरोबर ग्रुप फोटो आहे, त्याच्यासाठी सगळ्यांनी स्टेजवरती यायचं आहे. आणि सगळ्या आजच्या विद्यार्थी कलाकारांचे मोमेंटो इथे ठेवलेले आहेत, तेही सगळ्यांनी ग्रुप फोटो झाल्यानंतर आठवणीने घेऊन जायचे. सरांना विनंती की आज गुरुपौर्णिमेचा कृपाप्रसाद म्हणून त्यांचं वादन त्यांनी आपल्याला ऐकवावं. त्यांनाही लहऱ्याची साथ 86 साली होती, तेव्हापासून हार्मोनियमवरती जयंत साने आणि व्हायोलिनवरती उमा जटार. आजच्या मैफलींमध्ये कोणीही न वाजवलेला राग सरस्वती सर आज आपल्यासाठी पेश करतायत. आपण गाडी चालवतो, स्कूटर चालवतो, इकडे तिकडे बघत चालतो, तेच करायचे. हे याचा काही संबंध नाहीये. उशीर झालाय, त्यामुळे
जास्त काही वाजवत नाही, थोडं थोडं फक्त व्हरायटी दाखवतो. मी सगळ्या विद्यार्थ्यांना सांगितलं तर की तुम्ही तुमचं मनोगत व्यक्त करा. सगळ्यांनी मनोगत व्यक्त केलंय. त्यात त्यांनी फक्त 2 गोष्टींचाच उल्लेख केलाय. एक म्हणजे ते शिस्तीला भयंकर कडक रागवायचे आणि पण जे मी त्यांना शिकवलं ते एकाही विद्यार्थ्याला सांगता आलेलं नाहीये. ते काय आहे ते तुम्ही आता मी तुम्हाला सांगतो. सगळे तबला वाजवतात, तुम्ही निरनिळ्या लोकांचं ऐकता. मला कोणालाही नावं ठेवायची नाहीयेत किंवा कमी जास्त काही सांगायचं नाहीये. मी जे खासाहेबांच्याकडनं आणि या मोठ्या लोकांकडनं जे काही शिकलो ते म्हणजे उभ्या हाताचा तबला. बाकी सगळे असं चालतं. आणि माझं आमचं मी जे शिकलोय तो उभा हात आहे. काय आहे? मागं घ्या. फक्त 2च अक्षर आहेत. आत्मसात केलं, काही जणांनी केलं नाही. चालत असताना आपण गप्पा मारतो.
गिने गिने दागिने दिने गिने तकिड दात दिन दागिने धीरे 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 तकिड दात दिन दागिने दात्रक 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 दागिने 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 तिरे किते दागिने दिने गिने कटक गिने गिने दागिने आ गिने दा धीरे धीरे नाही दा धीरे धबधबा स्त्रोतागत म्हणजे धबधब्यात पाणी पडत असतं, जसा उतार असेल तसं जातं. म्हणजे एक लय पडतं ती दोन आणि जातं ती तिसरी. बरोबर आहे? धबधबा असाच असतो ना, हो का नाही? तू काय साठलेलं असतं, पडत असतं. पडल्यानंतर एकाच ठिकाणी पाणी पडलं की तिथं क्रेंच येतो, तिथं पाणी गोल फिरतं आणि मग जसं उतार असेल तसं जातं. पाणी गोल फिरतं हे कोणी सांगत नाही.
सगळंच बंद ठेवा. थेरेकॉनची जी स्पेशालिटी होती ती तुम्हाला ऐकवतोय. पूर्वीच्या काळी एवढे काही हे मायक्रोफोन वगैरे अवेलेबल नव्हते. रवी पेतकी किंवा हे तरुण कोण आहे, आणि मागे जा, एकदम मागे उभा राहा, हां, एकदम शेवटी उभा राहायचं आणि हातात आयपॅड तुमचं काय मोबाईल धरते, एकदम मागं भिंतीला. फक्त त्याचं रेकॉर्डिंग ऑन कर. मी इथे थाप मारतो, ती जशी खासाहेब मारायची ती तुम्हाला ऐकवतो. शेवटच्या माणसापर्यंत ऐकू जायची. दुनिया थाप मारते ती अशी असते आणि थेरेकॉनची अशी जायची. आता घेऊन ये आणि ऐकव. हा फरक आहे बाकीचा तबला आणि हा. आता याच्यात एक तुम्हाला फक्त एकच मिनिट गोष्ट सांगतोय खासाहेबांच्या बाबतीत, जी वसंतरावांनी सांगितली. आत्ताचे जे तबलजी हे सगळे चालूच आहेत. म्हणजे त्यांना विचारलं की चालू तबला आणि याच्यामधला फरक सांगा वसंतरावांना. तर वसंतरावांनी सांगितलं एक देऊळ असतं, त्या देवळामध्ये दरवर्षी लोक चित्र काढायची. एक म्हातारा पेंटर असतो, तो त्या ह्याच्यात गावातला, तो रंगवायचा. काही दिवसांनी तरुण चित्रकार येतो, मग लोक म्हणतात नाही ह्याला चान्स द्या, त्याला चान्स द्या म्हणतात. सगळे जुनी लोक असतात ती म्हणतात नाही आम्हाला ह्यांचेच बघायची देव सवय झाली, आम्ही यांनाच परवानगी देणार, या नवीन माणसाला काही देणार नाही. मग त्यांच्यात असं ठरतं की दोघांच्या शर्यत लावायची. दोघांनी एकच दिवस दोघांना बंद करायचं रूममध्ये, दोघांनी चित्र काढायचं. ते चित्र दुसऱ्या दिवशी गावाबाहेर आणायचं आणि गावाने कौल द्यायचा, ज्याचं चित्र चांगलं त्यांनी देऊळ रंगवायचं. दोघांनाही बंद करतात, म्हाताराही बंद त्या ह्याच्यात आणि तो तरुण चित्रकार आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी माळावर नेतात. तिथे गेल्यावर तो म्हातारा चित्रकार उभा राहतो आणि म्हणतो मी एकतर म्हातारा आहे, माझा हात चालत नाही, तरी मी चित्र काढायचा प्रयत्न केला. तर माझी एक विनंती आहे की पहिलं चित्र जे ओपन कराल ते ह्या तरुण माणसाचं करा, एवढी माझी फक्त तुम्हाला विनंती आहे. गाव ऐकतं आणि त्याचं चित्र ओपन करतात. त्यांनी एका द्राक्षाच्या मळ्याचं चित्र काढलेलं असतं आणि त्याच्यामध्ये काही बायका मुली द्राक्ष तोडत असतात. ते बघितल्यानंतर जो पक्ष्यांचा थवा येतो तो संपूर्ण चित्रावर चोची मारून ते मरून खाली पडतात. इतकी त्यांनी हुबहूब द्राक्ष काढलेली असतात. गाव नुसतं जल्लोष करतं त्या तरुण माणसाचा. आता म्हाताऱ्याचे चित्र ओपन करायची पाळी येते. तो तरुण चित्रकार ओपन करायला जातो, खाली पडतो. तो म्हाताऱ्याचे पाय धरतो आणि म्हणतो मी सोडतो गाव, मी हारलो. गावाला कळत नाही म्हाताऱ्यांनी बंद पडद्याचं चित्र काढलेलं असतं आणि तो तरुण चित्रकार असून तो फसतो. तो म्हणतोय मी मुक्या प्राण्यांना फसवलं पण तुम्ही कलाकाराला फसवलं. हा डिफरन्स आहे. तो मी तुम्हाला ऐकवला. धन्यवाद. चला. Thank you.